ऐवजी तुम्ही जर रविवारी घेतलं तर मग रविवारी अर्ली मॉर्निंगला मी येईल आणि UPSC MPSCचे 100पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी यश मिळवलेले आहे. सारथीच्या माध्यमातून त्यांना थोडंसं सत्कार करून त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकून त्यांनी पुढची वाटचाल अतिशय दैदिप्यमान यशस्वी पद्धतीनं पार पाडावी आणि त्यांनी पुढं जावं हा आमचा त्याच्या पाठीमागचा दृष्टिकोन होता. आणि म्हणून ते एक काम होतं. नंतर सारथीच्याबद्दल मराठी, हिंदी, इंग्रजी अशा 3 भाषेमध्ये पुस्तक काळे लेखक आहेत त्यांनी तयार केलेलं, त्याचं एक प्रकाशन होतं आणि इतर काही बाबी होत्या, त्यांना काही माझ्याशी बोलायचं होतं. या सगळ्याच्या संदर्भात मी सकाळी 7:45 आलेलो होतो. आता कार्यक्रम संपला मी निघाले. पुणे रेल्वे स्टेशनच्या संदर्भात ठिकठिकाणी वेगळ्या स्तरातनं हिंदी भाषेवरून जो वाद होतोय सुरू 5 तारखेला मोर्चा देखील काढणार आहे, तुमची भूमिका काय असेल? त्या संदर्भामध्ये मी सातत्याने माझी भूमिका मांडली. आज पण आम्ही त्याच्याबद्दल, आज आमची कॅबिनेट असते, आज प्रेस असते, आज चहापानाचा कार्यक्रम असतो. दुपारी मी कुठल्याही परिस्थितीमध्ये मुंबईला पोहोचायचा प्रयत्न करणार आहे. त्यावेळेस पण आम्ही चर्चा करू. या संदर्भामध्ये मी पुन्हा तेच जे शेवटी सगळ्या त्या पालकांना आपल्या मुलाला मुलीला कुठली भाषा यावी हे वाटत असतं, शिकावं वाटत असतं, तरी देखील मराठी तुमची माझी मातृभाषा आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला जरी ते बाहेर न आलेले असेल कामधंद्याच्या, नोकरीच्या, व्यवसायाच्या निमित्तानं, तरी देखील त्यांच्या मुलांनी इथं आल्यानंतर इथं जर शिक्षण घेत असेल तर त्यांना मराठी मातृभाषा पहिलीपासून आली पाहिजे. म्हणूनच आपण इंग्रजी माध्यमांना पण मराठी भाषा ही कंपल्सरी केलेली आहे आणि तोच आपला त्याच्या पाठीमागचा दृष्टिकोन आहे. कारण प्रत्येकाला आपल्या मातृभाषेवर अपार प्रेम आहे, अपार श्रद्धा आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी मधल्या काळामध्ये मराठीला अभिजात भाषेचा दर्जा पण मिळवून दिला. खूप वर्षाचं आपल्या सगळ्यांची मागणी होती, ती पण मागणी पूर्ण करण्याचं काम NDAच्या सरकारने केलेलं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आता इथून हा जो दुसरा मुद्दा आला आहे त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे मतप्रवाह आहेत. बरेच जणांनी आपली भूमिका तिथं मांडण्याचं काम केलेलं आहे. मी पण सांगितलेलं आहे किंवा माझंही मत त्याच्यामध्ये असं आहे की पहिलीपासून इंग्रजी आणि मराठी, जे इंग्रजी शाळेत शिकतात त्यांनी इंग्रजी मराठी त्याचं शिक्षण घ्यावं आणि 5वीपासून हिंदी सुरू करावं. कारण माझं तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे की जो मराठीमध्ये लिहायला वाचायला शिकतो त्याला लिहिता आणि वाचता हिंदी पण लगेच येतं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.